शहर संपादक श्री बंटी खरात, जळगाव जिल्ह्यात अवैध व्यवसायांविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेच्या अंतर्गत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ पोलीस स्टेशनच्या पथकाने एक मोठी आणि यशस्वी कारवाई केली आहे. महाराष्ट्र राज्यात विक्री, वाहतूक आणि साठवणुकीस पूर्णपणे प्रतिबंधित असलेल्या विमल सुगंधी गुटखा आणि पान मसाल्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर पोलिसांनी ही धडक कारवाई केली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना 9 जून 2026 रोजी एक गोपनीय बातमी मिळाली होती की जळगाव शहरातून महामार्गाने प्रतिबंधित गुटख्याची मोठी वाहतूक होणार आहे. या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तातडीने तयार करण्यात आले. या पथकाने अजिंठा चौक ते इच्छादेवी चौक दरम्यान असलेल्या डिझो पेट्रोल पंपाच्या परिसरात संशयित वाहनांची पाळत ठेवून पाहणी सुरू केली. दरम्यान एक चारचाकी मालवाहू वाहन संशयास्पदरित्या येताना दिसल्याने पोलिसांनी ते थांबवून त्याची कसून तपासणी केली. या तपासणी दरम्यान महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन क्रमांक MH19CX3260 मध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला विमल सुगंधी गुटखा आणि पान मसाला मोठ्या प्रमाणात साठवलेला आढळला. या कारवाईमध्ये पोलिसांनी एकूण 21,61,600 रुपये किमतीचे 58 गोण्या प्रतिबंधित गुटखा आणि 7 लाख रुपये किमतीची महिंद्रा बोलेरो पिकअप असा एकूण 28,61,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून वाहन चालक जोगेंद्र भिका पाटील रा पुलपाट ता धरणगाव जिल्हा जळगाव याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके करत आहेत. सदरची ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजयसिंग पाटील, पोलीस हवालदार गिरीश पाटील आणि पोलीस हवालदार लाडवंजारी यांच्या पथकाने केली आहे. MIDC पोलीस स्टेशनला अशी एक गोपनीय माहिती मिळाली होती की एका वाहनातून मोठ्या प्रमाणात गुटख्याची अवैधरित्या वाहतूक होत आहे. तर त्याप्रमाणे अजिंठा चौक ते इच्छादेवी या परिसरामध्ये आपण ट्रेकिंग केली असता एक बोलेरो पिकअप आपल्याला तिथे मिळाला. त्याच्यामध्ये एकूण 58 गोण्या भरलेला विमल गुटखा इल्लिगल जो ट्रान्सपोर्ट होत होता तो आपण पकडलेला आहे. त्याची किंमत साधारणतः 21 लाखाच्या वर आहे आणि 7 लाखाचा पिकअप व्हॅन असा एक 28 लाखाचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे. तर याच्यामध्ये जोगेंद्र भिका पाटील राहणारा धरणगाव याला आपण अटक केलेली आहे. आता हा वाहन माल जो आहे हा कुठून येत होता आणि कुठे जात होता हे आज तपासामध्ये निष्पन्न होईल. आता आपण त्याचं इन्व्हेस्टिगेशनमध्ये आपल्याला कळेल की याच्याबरोबर पण किती आहेत वाहनं, याच्यापूर्वी कुठं याच गुन्ह्यामध्ये अडकलं होतं का हे आपल्याला तपासामध्ये आज कळेल.